जेव्हा भाजी बनवायचा कंटाळा आला ना तेव्हा काय करायचं, कुणाकडून तरी बारीक असे वांगे कट करून घ्यायचे. नंतर आपणच ते वॉश करायचे. एका कढईमध्ये वांगे टाकायचे, त्यात लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, धने पावडर, मसाला, टोमॅटो टाकून 3 ते 4 मिनिटे कमी गॅसवरती झाकून ठेवायचं. फुल गॅसवरती ठेवायचं नाही, कारण फुल गॅसवरती ठेवल्यास पूर्णपणे जळून जाईल भाजी. त्यासाठी कमी गॅसवरतीच ठेवायचं. नंतर 3-4 मिनिटानंतर प्लेट काढून त्यात शेंगदाण्याचा कूट आणि थोडा गरम मसाला टाकायचा आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आणि फिरवून घ्यायचं. आणि हो, आलं लसूण पेस्ट टाकताना माझ्याकडून व्हिडिओ शूट झाला नाही, म्हणून व्हिडिओ दिसणार नाही. नंतर प्लेट झाकायची व प्लेटवरती पाणी टाकायचं. पाणी गरम झाल्यानंतर त्या भाजीत पाणी टाकून द्यायचं. 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं. बघू शकता, फोडणी न देता पण खूप छान आपण भाजी बनवू शकतो. अशी चविष्ट आणि झटपट होणारी वांग्याची भाजी खूप छान झाली होती. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा. सर्वांना खूप